आईने तिच्या मुलाला वचन दिलं की तू बिनधास्त दुबईला निघून जा, इथली काळजी अजिबात करू नकोस. मी तुझ्या बायकोला आणि माझ्या नातवंडांना व्यवस्थित सांभाळेन. त्यांना कशाचीही कमतरता पडू देणार नाही. तू तुझ्या आईवर हे घर आणि तुझ्या बायको मुलांची जबाबदारी सोड आणि बिनधास्तपणे तिकडे नोकरी कर, चांगले पैसे कमाव. इकडलं सगळं बघून घ्यायला मी आहे समर्थ. आईच्या तोंडून हे सगळे ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा बिनधास्त निर्धास्त होऊन दुबईला निघून गेला. जसा अनिताताईंचा मुलगा दुबईला गेला तेव्हापासून त्याने तिकडून पैसे पाठवायला सुरुवात केली. तेव्हापासून अनिताने प्रत्येक वस्तू लॉकरमध्ये ठेवली. नातवंडांना दूध पनीर खाण्याची इच्छा असूनही ते खाऊ शकत नव्हते. आणि जेव्हाही त्यांची मुलगी यायची तेव्हा अनिता तिला वस्तूने भरलेली पिशवी देतच असायची आणि तिच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ बनवायची. तेव्हा नातवंड तिच्याकडे तळमळलेल्या नजरेने बघायचे. एकदा सुनेने आपल्या मुलांना थोडं पनीर खायला दिल्यावर अनिताने ते ताट उचलून बाहेर फेकून दिले आणि त्यांना खूप शिवीगाळ पण केली. सून आणि नातवंडांची अवस्था तिने अगदी भिकाऱ्यांसारखी केली. 2 वर्षानंतर अनिताताईंचा मुलगा घरी परत आला तेव्हा अनिताने तिच्या मुलासाठी मटार पनीर बनवले. जेव्हा वडिलांनी मुलांना मटार पनीर दिले तेव्हा त्यांचे हृदय हादरले. का ते आपण खालील कथेमध्ये पाहूयात. अनिताताई विमानतळाच्या लॉनमध्ये साडीच्या पदराने तिचे अश्रू पुसत होती. सोबत उभी असलेली तिची सून काव्या त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत होती. पण अनिताच्या मनाला चैन पडत नव्हता. कसं पडणार त्यांना चैन? त्यांचा मोठा मुलगा काव्याचे पती रोहन आज दुबईला जाण्यासाठी निघाला होता. रोहन दुबईला गेला नसता तर त्यानं दुसरं काय काम केलं असतं इथे मिळणाऱ्या कमाईतून जगणे त्याला आता शक्य नव्हते. भाड्याचं घर होतं. आईसोबतच त्याची 2 लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती. एक धाकटा भाऊ अजून शिक्षण घेत होता. परिस्थितीत रोहनच्या कमी पगारातून घर खर्च भागवणे कठीण जात होते. शेवटी मनावर दगड ठेवून त्याने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवले होते तिथे जाऊन काही काळात तो चांगली कमाई करेल, काही पैसे घरी पाठवेल, काही पैसे जमा करून परत आल्यानंतर त्याला व्यवसाय करणे सोपे जाईल. परंतु त्याला माहीत नव्हतं तो गेल्यानंतर त्याच्या छोट्याशा कुटुंबावर कोणती आपत्ती येणार आहे. काव्याची लहान मुले तिच्या पायाभोवती बसले होते. वडिलांचे जाण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. लहान अनिकेत फक्त 4 वर्षाचा होता. त्याचे वडील जेव्हा सामानाची बॅग ओढत घराच्या बाहेर जात होते तेव्हा त्याने निरागसपणे त्याच्या आईला विचारलं, आई, बाबा आमच्यासाठी खेळणी विकत आणायला जात आहे का? ते परत कधी येतील ग? अनिकेतच्या या प्रश्नाने काव्याचं हृदय जणू हादरूनच गेलं. अनिकेतपेक्षा फक्त 1 वर्षाने मोठा असलेला विजय गप्प बसला होता. रोहनला जाऊन आता खूप दिवस झाले होते. काव्यानेही शेवटी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. मागे वळून त्या लोकांनी पाहिलं. पार्किंगमध्ये त्यांची भाड्याची गाडी उभी होती. रोहनपेक्षा लहान असलेल्या रमेशला गाडी चालवता येत होती म्हणूनच तो समोर बसला. अनिता आणि काव्या मागे बसल्या. काव्याची 2 मुलंही त्यांच्यासोबत होतीच. परंतु परत येईपर्यंत अनिता काव्याशी काहीच बोलली नाही. असं असलं तरी काव्यासाठी हे काही नवीन नव्हतं. ज्या दिवसापासून स्वतःच्या इच्छेने तिच्याशी लग्न करून तिला या घरात आणले होते त्या दिवसापासून तिला सासूच्या या नापसंतीचा सामना करावा लागतच होता. रोहनने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न न करता दुसऱ्या समाजातील काव्याशी लग्न केल्याचा अनिताला सुरुवातीपासूनच राग होता. पण रोहनने त्यांच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. रोहनसमोर अनिता काव्याशी चांगलं वागायची, पण खरं सत्य फक्त काव्यालाच माहीत होतं. रोहन घरातून बाहेर पडताच अनिता टोमणे मारून वाईट बोलून काव्याचे आयुष्य दयनीय करत असे. आताही काव्याच्या मनात भीती होती की रोहन इथून निघून गेल्यावर अनिता तिच्यासोबत काय करेल कोणास ठाऊक. पण ती असह्य होती म्हणूनच ती गप्प राहिली. काव्याचा विचार अगदी बरोबर होता. घरी परतताच अनिताने उठता बसता काव्याला वाईट बोलायला सुरू केलं. माहिती नाही रोहनने कशी अपशकुनी पत्नी घरात आणली आहे, जिची पावले खूप अशुभ आहेत.
नाहीतर स्त्रिया लक्ष्मीचं रूप असतात. ही आमची अशी सून आहे जिने आमची शिल्लक कमाई पण संपवली आहे. माझ्या मुलाला परदेशात नाईलाजाने जावं लागलं आहे. उठता बसता ती असं बोलायची तेव्हा काव्याचं मन जळायचं. ती रोहनकडे तक्रार करायची तेव्हा तो तिच्यावरतीच ओरडायचा. माझ्या म्हाताऱ्या आईची काळजी घे. अगोदरच तुझ्याशी लग्न करून मी त्यांचं मन तोडलं आहे. बिचाऱ्या काव्याला दोन्ही बाजूने बोलणे ऐकावे लागायचे. रोहन दुबईला जाऊन आता 2 महिने उलटून गेले होते. त्याला तिथे चांगली नोकरी मिळाली होती आणि तो लवकरच त्याच्या पगाराचा मोठा हिस्सा भारतात पाठवणार होता. तो दिवसही आला आहे जेव्हा रोहनने पहिल्यांदा भारतात त्याच्या घरी मोठी रक्कम पाठवली होती. हे पैसे त्यांनी लहान भाऊ रमेशच्या खात्यावरती पाठवले होते. त्याने ते पैसे आणून थेट त्याच्या आईच्या हातात दिले. अनिताच्या हातात इतके पैसे आहेत या बाबतीचा विश्वासच बसत नव्हता. ती सतत पैसे मोजत होती. त्यानंतर अचानक अनिकेतला झोपवून खोलीतून बाहेर काव्याला हे दृश्य दिसलं. आत्ताच ती अनिताला विचारणार होती की हे पैसे रोहनने पाठवले आहेत का. तेवढ्यात अनिताने तिला पाहिलं. त्यांनी पटकन हातातील पैसे गुडघ्याखाली ठेवून लपवून दिले. काव्याला आश्चर्य वाटलं पण ती काहीच म्हणाली नाही. अनिता रागाने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून काव्याला म्हणाली, केव्हापासून मुलांना झोपवत आहेस? किती वेळाने तुला सांगत आहे माझं डोकं खूप दुखतंय. 1 कप चहा कर आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था कर. आज आरतीला पण इकडे जेवायला यायचं आहे. आरती हे त्यांच्या लहान मुलीचं नाव होतं. तिचं लग्न झालं होतं आणि तिला त्या शहरात दिलं होतं. दुसऱ्या दिवशी आईच्या घरी ती यायची आणि मग इथेच बसायची. हेच तिचं काम होतं. काव्याला अनिताला पैशाबद्दल विचारायचं होतं. तिला आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घ्यायचा होता आणि त्यासाठी प्रवेश शुल्क भरणं आवश्यक होतं. पण अनिताला पैशाबद्दल विचारण्याची हिंमत तिच्यात नव्हती. त्यात आरती येणार आहे हे ऐकून तिला जास्तच टेन्शन आलं होतं. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि चहा करायला लागली. अनिताताई रमेशजवळ काहीतरी कुजबूज करत होती. अनितासाठी चहा बनवल्यानंतर काव्या स्वयंपाकघरात भांडी धुवत होती. रमेश बाजारातून भरलेली बॅग घेऊन परतला तेव्हा त्याच्या हातात फक्त गच्च भरलेल्या पिशव्या होत्या. त्याने पनीर, दूध, दही आणि मिठाई अजून बरंच काही आणलं होतं. कोणास ठाऊक इतकं सामान पाहून काव्याला आश्चर्य वाटलं. हे सर्व सामान त्यांच्या घरात महिना उलटून गेला तरी आले नव्हते. आज अनिताने एकाच दिवसात इतक्या ऑर्डर का दिल्या होत्या या आश्चर्यात ती किचनमधून बाहेर आली तेव्हा अनिता टीव्ही पाहत बसली होती. आई, तुम्ही इतकं सामान का मागवलं आहे? पनीर भरपूर दिसत आहे पण आपण घरात जास्त माणसं नाहीत. इतके पनीर शिजवले तर ते वाया जाईल. काव्याच्या प्रश्नावर अनिताने चोख उत्तर दिलं. का बाई, का वाया जाईल? माझी मुलगी आहे. मी तिच्यासाठी स्वयंपाक बनवणार आहे. तू एक काम कर, अर्ध्या पनीरची भाजी बनव आणि अर्ध्या पनीरचं पाकीट फ्रीजमध्ये ठेव. त्यावर लक्ष ठेवायची तुला काही गरज नाही. मी जे काही ऑर्डर करते, जे काही मागवते ते फक्त कुटुंबासाठी आहे. तुला वाटत असेल तुझ्या पतीची कमाई वाया जात आहे तर कान खोलून ऐक. ही तुझ्या पतीची कमाई नाही, माझा मुलगा रोहनची कमाई आहे आणि त्याने ते पैसे माझ्यासाठीच पाठवले आहे. तुला इथे राहायचं असेल तर गप्प पडून राहा, अन्यथा तुझी बॅग भर आणि तुझ्या आईच्या घरी निघून जा. अनिताचे असे कटू शब्द ऐकून काव्या मात्र थक्क झाली. तिने फक्त सामानाबद्दल विचारलं होतं. तिला आता समजत होतं अनिता आता रोहनच्या जाण्याने शेर झाली आहे. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक बनवायला लागली. काही वेळाने अनिकेत उठला आणि रडत तिच्याकडे आला. रमेश बाहेर आनंदाने मोबाईलवर गेम खेळत बसला होता. काव्याने त्याच्याकडे आशेच्या नजरेने पाहिले की कदाचित त्याने आपल्या पुतण्याला नेलं तर ती शांतपणे स्वयंपाक करू शकेल. पण रमेशने या अगोदर असं कधी केलं असतं तर आज त्याने केलं असतं. रडणाऱ्या अनिकेतची काळजी घेत काव्याने 2-3 डिशेस तयार केल्या. अंधार पसरला होता. त्याच वेळी अचानक दरवाजा कोणीतरी ठोठावला. अरे, माझी मुलगी आहे. रमेश, लवकर जा आणि दार उघड. बिचारी माझी मुलगी सासरची काम करून थकून आली आहे. आता तिला दारात उभं राहावं लागणार नाही म्हणून अनिताने रमेशला दरवाजा उघडण्यासाठी पाठवले. तो पटकन दरवाजा उघडायला गेला. दार उघडले आणि पाहिलं तर आरती मेकअप करून आत आली. तिने जड सूट घातलेला होता आणि खूप मेकअप केलेला होता. ती आत येताच अनिता तिला म्हणाली, किती वेळ लागला माझ्या मुलीला? मी
मी किती वेळ झालं तुझी वाट पाहत आहे. अनिताने प्रेमाने आरतीला विचारलं. तेव्हा तिने हातवारे करून तिचे केस झटकले आणि म्हणाली, आई काय सांगू मी तुला. संदेशच्या आईंना खूप सारे प्रश्न विचारायची सवय आहे. आता येताना पण त्या माझ्या मागे लागल्या होत्या. माझ्यासाठी खिचडी बनव असा आग्रह त्यांनी धरला. मी बाजारातून आणलेले अन्न त्या पचवू शकत नाहीत. आई आता तूच सांग, एवढ्या गरमीत मी त्यांच्यासाठी स्वयंपाक घरात उभी राहून खिचडी कशी बनवणार. मी संदेशला सांगितलं आहे, तो काहीतरी आणून त्यांना खायला देईल. असं म्हणत ती नम्रपणे पाय आडवं करून हॉलमध्ये बसली. अनिता आपल्या मुलीला बोलत होती. काही वेळाने काव्याने त्यांना कळवलं की स्वयंपाक तयार झाला आहे. अनिता आणि आरती डायनिंग टेबलवर आल्या. काव्याने खूप छान प्रकारे डायनिंग टेबलवरती जेवण वाढले. तेवढ्यात अनिकेत आणि विजय देखील खोलीतून बाहेर आले. मुलांना पाहून काव्य हसली आणि प्रेमाने त्यांना म्हणाली, या मुलांनो, आज खूप चविष्ट पदार्थ मी बनवले आहेत. आज मी पनीरची भाजी बनवली आहे. विजयला पनीर खूप आवडत होतं, पण पनीर महाग असल्यामुळे घरी क्वचितच पनीर यायचं. आताही आईने पनीरची भाजी बनवली हे ऐकताच तो उत्साहाने पुढे आला आणि खुर्चीवर बसू लागला. काव्याने एक प्लेट उचलली आणि त्यात पनीरची भाजी टाकायला सुरुवात केली. तिने नुकतंच पनीरची भाजी ताटात टाकली होती तेव्हा अनिताने अचानक तिच्या हातावरती मारत तिच्या हातातील प्लेट खाली पाडली. हे सर्व पाहून काव्याला मात्र धक्का बसला. विजय आणि अनिकेत दोघं पण भीतीने रडू लागले. काव्य आपल्या सासूकडे आश्चर्याने पाहत होती, ज्यांनी तिच्या हातातून पनीरची भाजी असलेली भाजीपात्र परत घेऊन टेबलावरती ठेवलं होतं. अनिता म्हणाली, मी ही पनीरची भाजी तुझ्यासाठी किंवा तुझ्या या मुलांसाठी नाही बनवली. माझा मुलगा विदेशात मेहनत करत आहे, ते तुम्हाला पनीरची भाजी खाता यावी म्हणून नाही. तुझ्या मुलांना पनीर खायला घालायला खूप आवडत असेल ना, तर त्याच्यासाठी तू स्वतः कमव. माझ्या मुलाने माझ्यासाठी पैसे पाठवले आहेत. माझ्या इच्छेनुसार या घरात स्वयंपाक बनवला जाईल आणि मला ज्याला खायला घालायचं आहे त्यालाच मी खायला देईल. आजचा स्वयंपाक आरतीसाठी बनवला आहे, त्यामुळे फक्त तीच खाणार. काव्या हे सर्व ऐकून थक्क झाली. विजयने आपल्या आजीचे हे रूप पाहून शांतपणे डायनिंग टेबलवरून उठला आणि तो निघून गेला. परंतु अनिकेत लहान होता. तो जेवायला मागत असताना तो सतत रडत होता. आरती आणि रमेश काहीच बोलले नाही. ते दोघं ताटात जेवण घेऊन अगदी आरामात जेवत होते. काव्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. ती शांतपणे मागे सरकत होती. तेव्हा आरती अनिताकडे बघत म्हणाली, आई सोड ना, तू पण कोणत्या लोकांच्या तोंडाला लागतेस. जेवण करू दे, मला खूप भूक लागली आहे. चांगलं केलंस तू, आज पनीरची भाजी बनवली आहेस. मला पनीरची भाजी खूप आवडते. अनिता सतत मुलीचे लाड करत होती. काव्या मनाने दुःखी राहिली आणि शांतपणे आत रूममध्ये निघून गेली. चपातीसोबत दुपारी तयार केलेली बटाट्याची भाजी तिने घेतली आणि मुलांना खायला दिली. पण ही फक्त त्याच दिवसाची गोष्ट नव्हती. यानंतर तिच्या घरात रोजचं हेच घडत होतं. घरात पैसे यायचे. रोहन दर महिन्याला त्याच्या आईला भरपूर पैसे पाठवतो, पण काव्याची हिंमत होत नव्हती त्यांना 1 रुपया पण मागायची. मुलं अजूनही शाळेपासून दूर होते आणि काव्य पण पैशासाठी आसुसलेली होती. घरात दूध यायचं तेव्हा अनिता आपल्या देखरेखीखाली दूध गरम करून थंड करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. फ्रीजला कुलूप लावून चावी तिच्यासोबतच ठेवायची. जे काही स्वयंपाक करायचा असेल ते ती काव्याला ऑर्डर करायची, परंतु अनिता तिच्या डोक्यावरच उभं राहून स्वयंपाक करून घ्यायची. पण तरी अनिता बाहेरून डाळ आणि मसाला पापड ऑर्डर करायची माहिती नाही. अनिता काव्याच्या कोणत्या जन्माचा बदला घेत होती. जणू तिला तिच्या चेहऱ्यावर तिरस्कारच वाटत होता. काव्याच्या मुलांसोबत पण अनिताचे वागणे वाईटच होते. त्या दिवशी अनिकेतला खूप ताप आला होता. त्याला खूप खोकला पण येत होता. काव्याकडे डॉक्टरांकडे नेण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा तिने अनिताताईंकडे पैसे मागितले, पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दुःखासोबत काव्याला खूप राग आला होता, पण तिने तिच्या मुलाला सरकारी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी औषधे दिले, पण मुलाला अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता असल्याचं सांगितलं. घसादुखीमुळे त्याला गरम खायला द्या असंही सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं त्याला ज्यूस दूध वगैरे द्या. काव्याला माहिती होतं की ती तिच्या मुलाला ज्यूस देऊ शकत नाही. या घरात जे काही आहे त्यावर तिचा किंवा तिच्या मुलांचा काहीच अधिकार नव्हता. काव्याकडे स्वतःचा मोबाईल पण नव्हता. रोहन दुबईला गेल्यानंतर आज पहिल्यांदाच काव्या अनिताच्या गैरहजेरीत रोहनसोबत बोलत होती. काव्याने रोहनला अनिकेतच्या आजाराबद्दल
आणि अनिताच्या कठोर वागण्याबद्दल दबलेल्या आवाजात सांगत होती. मात्र रोहनने तिच्यावर आरडाओरडा सुरू केला होता. रोहन तिला म्हणाला, मी इतके पैसे पाठवतो काव्या, ते तू पैसे कुठे खर्च करतेस? जेव्हा मी आईला विचारतो तिने काही पैसे जमवले आहेत का, तेव्हा ती मला म्हणते की तुझी पत्नी काही पैसे सोडतच नाही. मला सांग काव्या, मी इथे दुबईत बसून आयुष्यभर पैसे कमवणार का? मला पण परत यायचं आहे. जर तू असाच खर्च करत राहिलीस आणि रोज पनीर आणि चांगले पदार्थ बनवत राहिलीस आणि एका वेळी 1 लिटर दूध मुलांना देत राहिलीस तर मला सांग बचत कशी होईल? रोहनने न ऐकता बोलतच राहिला. काव्या स्तब्धपणे या सर्व गोष्टी ऐकत होती. तिला स्वतः कसं रोहनला समजावून सांगावं तेही कळत नव्हतं. काव्याच्या घशात अश्रू अडकले होते. तिने वैतागून फोन बंद केला. ती तिच्या पतीला काय सांगणार? 1 लिटर दुधाऐवजी तिची मुलं एक घोट दुधासाठी तळमळ करतात. अनिकेत स्वतःहून बरा झाला. अनिताताई त्याला ज्यूस किंवा दूध देऊ शकलीच नाही. दुसऱ्याच दिवशी आरती आली तेव्हा अनिताने काव्याच्या हातात लांबलचक मेन्यू ठेवला आणि जेवण स्वादिष्ट असावं असंही तिला सांगितलं. अनिता स्वतः आरतीसोबत बाजारात निघून गेली. रात्री काव्य खूप थकली होती. आरतीसाठी जेवण बनवल्यामुळे तिची पाठ ताटली होती. मुलं पण काळजीत पडले होते. जेव्हा अनिता परत घरी आली तेव्हा तिच्या हातात शॉपिंग बॅग होत्या. काही वेळाने दोघी पण शॉपिंग बॅग उघडून बसल्या. अनिता आरती आणि तिच्या मुलांना खरेदीला घेऊन गेली होती. त्यांच्यासाठी तिने सुंदर प्रिंटेड कॉटन सूट खरेदी केले होते. काव्याने त्यांच्याकडे पाहिले आणि नंतर नजर बाजूला करायला ती विसरली. हाताने तिने तिच्या टॉपचा तो भाग लपवला जिथे तिने ठिगळं लावलेलं होतं. रोहन दुबईला जाण्यापूर्वी त्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती की जेणेकरून तो तिला उन्हाळ्याचे आणि हिवाळ्याचे कपडे देऊ शकेल. काव्य अजून पण तिच्या लग्नाच्या कपड्यांमध्येच दिवस काढत होती. पण आता तिचे पती लाखोंची कमाई करत असतानाही तिला फाटके कपडे घालण्याची सक्ती केली जात होती आणि तिच्यासमोरच तिची नणंद ब्रँडेड कॉटनच्या कपड्यांकडे आनंदाने बघत होती. तिच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच दिसत होता. आज ती मुलांसाठी पण खरेदी करून आली होती. त्यांच्यासाठी महागडी खेळणीसुद्धा तिने खरेदी केली आणि ते एक खेळणी उचलून तिच्या मुलांच्या हातात प्रेमाने देत होती. तो खेळायला लागला की अनिता खूप खुश व्हायची. तेव्हाच आतून अनिकेत बाहेर आला. तो निरागस मुलगा होता. आरतीच्या मुलाच्या हातातील खेळणी पाहून तो रडू लागला आणि त्याच्या आईकडे ते मागू लागला. काव्य त्याला गप्प करण्याचा खूप प्रयत्न करू लागली. तेव्हाच अनिताने त्या दोघांना पाहिलं. हो, माझ्या मुलीच्या निरागस आनंदात तुम्ही दृष्ट लावा. तुम्ही मायलेकरांना सहनच होत नाही कोणीतरी आनंदी झालेलं. किती वेळापासून इकडे थांबून माझ्या मुलीच्या कपड्यांकडे एकटक टक लावून पाहत आहेस? आग लावायचं मनात आहे का? आणि आता तुझ्या मुलांनाही मध्ये आणले आहेस जेणेकरून ते निरागस मुलांकडून माझ्या खेळणी हिसकावून घेऊ शकतील. लवकरच त्याला इथून घेऊन जा. मला तुमचं तोंड पाहायला पण आवडत नाही. आणि तू पण इथून गायब हो आणि आम्हाला चहा कर, नंतर आम्हाला जेवायला वाढ. अनिताने काव्याला वाईट रीतीने दटावले. काव्याने अनिकेतला उचलून आत नेले. तिचे अश्रू तिने गिळले होते. तिला स्वतःचं वाईट वाटत नव्हतं, पण मुलाचे अश्रू तिला काही सहन होत नव्हते. त्या रात्री आरतीचा नवरा तिला घ्यायला थोडा लवकरच आला, नाहीतर तो सहसा उशिरा यायचा. तोपर्यंत काव्या मुलांसह खोलीत झोपायला गेली होती. त्यावेळी ती स्वयंपाकघरातून तिच्या खोलीत जात होती तेव्हा तिने जे दृश्य पाहिले ते पाहून तिला धक्का बसला आणि दुःखही झालं. अनिताताई, जी आपल्या मुलाच्या व्यवसायावर 1 रुपया खर्च करण्याआधी 1000 वेळा विचार करायच्या, आज त्याच अनिताने फ्रीजमधून पनीर आणि दुधाचे पाकिट उचलून आरतीला देत होती. आरतीने तिच्या पतीला दाखवण्यासाठी त्यांना नकार दिल्यावर अनिता तिला प्रेमाने म्हणाली, आरती बेटा, तू का नकार देतेस? तुझ्या भावाच्या कमाईवर तुझाही हक्क आहे. असो, हे पदार्थ इथे पडून खराब होतील आणि सडतील. इतकं खाऊन खाऊन काव्य आणि तिची मुलं जाड झाली आहेत आणि मी म्हातारी बाई इतकं पनीर आणि हे दूध एवढं सर्व मी खाऊ शकत नाही. हे सर्व तू घेऊन जा आणि तुझ्या मुलांना खायला दे. हसत हसत आरती पटकन सर्व पॅकेट बॅगमध्ये भरत होती. काव्य हे दृश्य शांतपणे पाहत होती. त्या दिवशी तिला आपल्या मुलांना घेऊन हे घर सोडावंसं वाटलं. अनिता मागे वळाल्यावर तिची नजर काव्यावरती पडली. क्षणभर ती घाबरली, पण दुसऱ्या क्षणी काव्याकडे दुर्लक्ष करून ती तिच्या खोलीच्या दिशेने निघाली. नंतर एके दिवशी असे काही घडले ज्याची
आणि अनिताला कल्पना नव्हती. संध्याकाळी 5 वाजता अचानक दार वाजले. अनिता हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होती. त्यांनी न कळत आवाज दिला, दरवाजा उघडा आहे, आत या. आत येणारा पाहुणा आवाज ऐकून आत आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून रोहन होता. खांद्यावर बॅग घेऊन तो खूपच देखणा दिसत होता. त्याला पाहून अनिता अगोदर घाबरली, नंतर आनंदाने उठून तिने त्याला मिठी मारली. आईला भेटून रोहनलाही खूप आनंद झाला. तेवढ्यात अनिकेत आणि विजय खेळत खोलीतून बाहेर आले. त्यांच्या हातात एक जुने तुटलेले खेळणे होते, ज्यासाठी ते दोघं भांडत होते. रोहनने जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या थंडीतही दोघांनी गळ्यात छोटे टी शर्ट घातले होते, ज्यांच्या बाह्या अर्ध्या लांबीच्या होत्या. त्यांचे पायही उघडे होते. ते दोघे अत्यंत अशक्त झालेले दिसत होते. रोहनने त्यांना पाहिलं तर त्याला ओळखायलाही आलं नाही. अनिताने त्याला मुलांकडे पाहताना पाहिलं तेव्हा ती घाबरून गेली. त्या काय सांगणार रोहनला? त्यांची सून आणि मुलांसाठी कपडे घेण्यासाठी कधी पैसे दिले नाहीत. या अगोदर अनिता काही बोलणार त्या अगोदर काव्या स्वयंपाकघरातून बाहेर आली. रोहनला बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. रोहनला पाहून काव्याही खूप खुश झाली. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली आणि नंतर रोहनची नजर काव्याच्या टॉपवरती पडली. ते अनेक ठिकाणी फाटलेला होता आणि ते पाहून रोहन काळजीत पडला होता. काव्या, तू स्वतःची आणि आपल्या मुलांची काय अवस्था केली आहेस? असे दिसते की तू भिकाऱ्याची पत्नी आहेस आणि हे भिकाऱ्यांची मुले आहेत. मी लाखो रुपये घरी पाठवत आहे, निदान तू त्यांच्यासाठी तरी चांगले कपडे विकत घ्यायचे. रोहनला ते सर्व सहन न झाल्याने तो हे सर्व रागात म्हणाला. काव्याने शांतपणे अनिताकडे कटाक्ष टाकला, तेव्हा त्या घाबरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होत्या. नंतर विषय बदलण्यासाठी त्यांनी रोहनला विचारलं, रोहन, आज रात्री तू काय खाणार आहेस? रोहनने मटार पनीर खाण्याची विनंती केली आणि त्याने लगेच रमेशला बाजारात पाठवले, कारण तो स्वयंपाकाचे साहित्य आणू शकेल. रोहन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तिथून परत आल्यावर तो त्याच्या आईजवळ बसला आणि तो त्याच्या आईसोबत दुबईबद्दल बोलू लागला. त्याला पाहून अनिताताई खूप खुश झाली होती, पण ती घाबरली होती. काव्या स्वयंपाक बनवू लागली. खरा ड्रामा तेव्हा घडला जेव्हा काव्याने स्वयंपाक बनवला आणि अनिताने रोहनसाठी प्लेटमध्ये मटार पनीर काढलं. तेवढ्यात विजय आणि अनिकेत स्वयंपाकघरामधून बाहेर आले. रोहनने त्या दोघांना हाक मारून जवळ बोलावले. दोघेही वडिलांकडे आले. रोहनने दोघांनाही प्रेमाने आपल्याजवळ बसवले आणि त्यांच्यासाठी ताटात मटार पनीर त्याने वाढले. विजयच्या समोर प्लेट ठेवताच तो लगेच उडी मारून मागे सरकला. अनिकेतही रडू लागला. विजय हे सगळं दृश्य बघत होता. रोहनला समजलेच नाही अचानक असं काय झालं. त्याने विचारलं, विजय, अनिकेत, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही दोघं का रडत आहात? तुम्हाला मटर पनीर खाणं आवडत नाही का? विजय घाबरलेल्या नजरेने अनिताताईंकडे बघत होता. नंतर विजय जोरजोरात डोकं हलवत म्हणू लागला, नको नको बाबा, आम्हाला मटर पनीर खायचं नाही. आजी आम्हाला मटर पनीर खायला देत नाही. बाबा, इथून आम्ही पनीरचा तुकडाही खाल्ला तर आजी आम्हाला खूप मारतील आणि आम्हाला ती सोडणार नाही. आम्हाला ती डाळ पण खायला देणार नाही. आजीने आम्हाला सांगितले आहे, आम्हाला फक्त बटाटे आणि कडधान्य खायचे आहेत. तो घाबरलेल्या स्वरात निरागसपणे त्याच्या वडिलांशी बोलत राहिला. अनिताताईंचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. कधी रोहन मुलांकडे पाहतो तर कधी त्याच्या आईकडे. काव्या पण स्वयंपाकघरातून बाहेर आली होती. तेव्हा अनिता म्हणाली, खोटं बोलते हा रोहन. बघ, तुझ्या पत्नीने त्यांना पाठीमागे किती चुकीची शिकवण दिली आहे. जणू मी त्यांची शत्रूच आहे. अनिताने साडीचा पदर चेहऱ्यावर ठेवला आणि ती रडू लागली. काव्य शांतपणे उभी होती. अनिकेत अजूनच रडत होता आणि हाताने प्लेट मागे ढकलत होता. काव्य पुढे आली आणि तिने अनिकेतला आपल्या कुशीत घेतलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कधी रोहन त्यांच्या मुलांची आणि पत्नीची अवस्था बघायचा तर कधी तो त्याच्या आईकडे बघायचा. रोहनच्या आईने महागडा सूट घातलेला होता आणि त्यांची तब्येतही सुधारलेली दिसत होती, पण त्याची पत्नी आणि मुलं दोघेही अशक्त दिसत होते. रोहनने आता ओळखलं की त्याची आई त्याला प्रत्येक वेळी फोनवर सांगत होती ते खरं नव्हतं. तो शांतपणे उठला आणि काव्याच्या खोलीत गेला. आत जाऊन सर्व कपाट त्याने शोधलं. त्याला कुठे 1 रुपया सापडला नाही. कपाटात ते जुने फाटके कपडे होते जे 2 वर्षापूर्वी काव्य आणि मुलांनी वापरलेले होते. त्याने मागे वळून आपल्या मुलांना पाहिलं. त्यांनी घातलेला शर्ट त्यांच्या पोटाच्या वर जात होता. रोहनचे हृदय हादरून गेले. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही आपल्या मुलांना घालायला स्वेटर पण नाही
हे पाहून रोहनला मनस्ताप झाला. तो बाहेर आला आणि त्याच्या आईला विचारू लागला, आई ते सगळे कपडे कुठे आहे जे तू मला व्हिडिओ कॉलवरती दाखवायचीस? हे काव्याने स्वतःसाठी घेतलेले आहेत असं सांगून मुलं आणि काव्या यांच्या कपाटामध्ये एक नवीन सूटही मला दिसत नाही. सर्वांनी ते जुने कपडे घातलेले दिसत आहेत, तेही फाटलेले. अनिताताई आता घाबरून थरथरू लागली. पण आता रोहनला सर्व काही समजलं होतं. त्याला आठवलं की काव्याने त्याला 2 वेळा शांत स्वरात सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तो स्वतः बहिरा झाला होता. तो अपमानित होऊन डोकं धरून खाली बसला आणि जेव्हा त्याने डोकं वर काढलं तेव्हा त्याचे डोळे भरून आले. त्याला त्याच्या आईचं वास्तव्य आता कळालं होतं. रोहन म्हणाला, आता मी दुबईला परत जाणार नाही. मी जे काही कमावलं आहे त्यात मी इथेच व्यवसाय करेन आणि भविष्यात जर तुम्ही माझी पत्नी आणि माझ्या मुलांशी गैरवर्तन करून त्यांचा हक्क दुसऱ्यांना दिला तर मी लक्षात ठेवणार नाही की तू माझी आई आहेस. रोहनच्या आवाजामध्ये राग स्पष्ट दिसत होता. अनिताताई गप्पच राहिली. आपला मुलगा सत्याचा न्यायनिवाडा करायला शिकला आहे हे आता तिला समजले होते. रोहन एका झटक्याने उठला आणि तो काव्याला म्हणाला, काव्या, मुलांना तयार कर आणि तू पण चल, आता आपण शॉपिंगला जातोय. माझ्या कमाईवर तुमचा आणि मुलांचा पहिला हक्क आहे. आता सर्वजण आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहत होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.